नमस्कार मित्रांनो. तर आज 20 दिवस झाले आपल्या पक्षाली. बघा बघा कसं वातावरण आहे आमच्या गावाकडलं. उगा नंबर एक वातावरण. इकडून हवा सुटली होती मित्रांनो, त्याच्यामुळे पडदा एवढा वर घेतलाय पक्ष्यांना हवा लागून म्हणून. आणि त्या साईडनं हवा नाही, त्याच्यामुळे पडदा खाली आहे. बघा पक्षी कसा आहे. आज 20 दिवस झाले बघा. तर मित्रांनो, मी आज आमच्या सेन्सरच्या ऑटोमायझेशनचं भांडे आणि त्याचा बोर्ड दाखवतो तुम्हाला कसं आहे. चला तर मग. ही गाळे पार्टिशन असे केलेले आहेत. हे 2 नंबरचं पार्टिशन आहे, हे 3 नंबरचं. मित्रांनो, हे इथवर आपण बोर्डिंगचं केलेलं आहे बघा. हे 5 गाळ्याला केलेले आपण बोर्डिंगसाठी. आणि पक्षी लहान असताना त्यांच्यासाठी ही अशी केलेली बघा. प्लेटला 4 बल्ब लावलेले आहेत आणि ही प्लेट आणलेली आपण. आता काही मित्र काय करते तर डायरेक्ट ट्यूब अडकवते तर, पण आपण ट्यूबा नाही, आपण हे असं आणलेले आहेत बघा. हे प्लेट आणलेले आहेत आपण 10 आणलेले आहेत. 10 लावलेले आहेत प्लेटा. पक्षी लहान असताना लावलेले आहेत बघा. हे 4 नंबरचं पार्टिशन बघा कसे आहेत पक्षी पण. तर 18व्या दिवशी आपण वजन केलं तर मित्रांनो, 18व्या दिवशी आपला पक्षी 830 ग्रामचा झाला होता मित्रांनो. 830 ग्रामचा भरला होता पक्षी 18व्या दिवशी. आज अजून तर काय सुपरवायझर साहेब अगर मॅनेजर साहेब कोण आलेले नाहीत. बघू आज आल्यावर वजन केल्यावर सांगतील अजून. अरे बघा मित्रांनो, हे सेन्सरचं भांड आहे हे बघा. आणि ही अशी ह्या भांड्याला जी अशी वर कंगणी आहे ती ह्या भांड्याला नाही. आणि ह्याला अजून एक मित्रांनो, आता लाईट गेलेली तुम्हाला दावली असती. ही जी प्लेट आहे ह्या प्लेटला खालून LED मित्रांनो, हो दावतो तुम्हाला दिसत असेल तर. हे का ही LED मित्रांनो, ही जी पांढरी दिसते ही LED लाईट लागल्यामुळं काय होते, एकतर ह्याला कंगणी नाही, साईडची अशी रिंग नाही. आणि LED लाईटमुळं उजाड पडते भांड्यात आणि पक्षी जास्त खाते ह्या भांड्यातलं. कारण सेन्सरचं भांडं आहे, सेन्सरच्या भांड्यातलं पक्षी जास्त खाद्य खाते. कारण लेवलच सगळी ह्या भांड्यावर चलते मित्रांनो. ही अशी मोटर आहे गोदरेज कंपनीची 2 HP आणि हे सेन्सर आहे मित्रांनो. ही भांडं भरले की ऑटोमॅटिक ही सेन्सर वर दबलं जाते. हे असं आहे बघा मित्रांनो. हे 2 लाईन येतात. आता बोर्ड दावतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ही बोर्ड आहे आपला. तर ह्याला हे आपण ऑटो स्विचवर ठेवलेलं आहे दोन्ही पण लाईनी. कारण ऑटो स्विचवर ऑटोमॅटिक फीड संपल तसं येते, संपल तसं येते. आणि मॅन्युअलीवर ठेवल्यावर येत नाही मित्रांनो. हे असं आहे. आतमधून दावतो बोर्ड तुम्हाला. हे बघा, हे असं आहे आतमधून. हे बघा, फीड त्या साईडला असल्यामुळं मोटर ह्या साईडला आली आहे, त्याच्यामुळं इकडल्या साईडला बोर्ड पण बसवण्यात आला आहे. हे बघा, ही एक लाईन आहे फीड लाईन आणि ही एक लाईन आहे. बाकी निप्पलच्या तर 3 लाईनी आहेतच. तर आज 20 दिवस झाले पक्षीले आपल्या. आपण विजय ॲग्रो कंपनी घेतलेली मित्रांनो. तर आपण
एक 3-4 दिवस झालं पक्ष्याला खाद्यासाठी पण आपण थोडं रेस्ट द्यायला लागला, त्याच्यामुळं अटॅकची मर पण कमी आली. हा बघा मित्रांनो, आली लाईट, तुम्हाला दावतो LED. तेव्हा मित्रांनो त्या भांड्यातले खायला लागलेत पक्षी. आता इकडे मी असल्यामुळे इथे गेलेत पक्षी साईडला पळून, तेव्हा कसे खाते ते उजाडामुळं. हो का, LED लाईटचा उजाड आतमध्ये पडते, त्याच्यामुळं जास्त खातेत ह्या भांड्यातलं पक्षी. लांबीला आपलं शेड 200 फूट आहे, रुंदीला 30 फूट आहे. आणि आपण ही पत्रे, वरचे सिमेंट पत्रे, ही साईडची जाळी, वरचे हुक, ही सगळे आपण बारामतीहून मागवलेले मित्रांनो. कारण ही सामान बारामतीहूनच आपल्याला स्वस्त पडतं घ्यायचं म्हणल्यावर. आम्ही तर बारामतीहूनच मागवलेले, तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघा. हे साऊंड सिस्टम पण बसवलेलं आहे आपण. 4 पार्टिशन आहेत सध्या तर चांगलं आहे. अजून साहेब आल्यावर सांगतील कमी जास्त. हे बघा मित्रांनो, हे हापर इतर माहिती आहे तुम्हाला. तर पक्षी काय होतं मित्रांनो, या दिवसात पाणी जास्त पित नाही, तर त्याच्यामुळं पक्ष्यानं पाणी जास्त पिवं म्हणून हे औषध चालू केलेले मित्रांनो आपण पक्ष्याला. हे बघा, हे पक्ष्याने पाणी पिवं म्हणून मित्रांनो. आणि हे आपले फील्ड लाईनचं हप्पर आहे. तर हे वायर जे आलेले मित्रांनो, आता खाद्य आहे आतमध्ये, त्याच्यामुळे दावायचं नाही तुम्हाला. हे वायर जे आलेले आहे, हे आतमध्ये सेन्सर आहे, ह्या बी ह्याच्यात आहे आणि त्या बी त्याच्यात खपेत आहे. ह्या सेन्सर भरून राहिलं तरच फीड जाते मित्रांनो पुढं. सेन्सर उघडं पडल्यावर ऑटोमॅटिक बंद होते मशीन. दोन्हीचं पण तसंच आहे. तर मित्रांनो